नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितला व जो सल्ला आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचला, जो सल्ला आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. मग सल्ला कोणता? तर सल्ला एवढाच की आपण सर्वांनी जेव्हा सोयाबीनचा बाजारभाव हा इथून पुढे 6,000च्या आसपास पोहोचेल, तिथं आपण सर्वांनी 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री. जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा होणार खूप खूप फायदा. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारता झालाय की 6,000च्या दरावर जर आम्ही सोयाबीनची विक्री केली तर आमच्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्या सर्वांनी या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा अत्यंत महत्त्वाचा व अत्यंत फायद्याचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी जेव्हा सोयाबीनचा बाजारभाव 6,000च्या आसपास पोहोचेल त्यावेळेस आपण सर्वांनी त्या ठिकाणी 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री. मग आपण सर्वांनी जर 6,000च्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे 5,300 रुपये प्रति क्विंटल पासून 5,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. इथून पुढचा विचार केला तर जवळपास आपल्याला 3 ते 4 आठवड्यात सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000च्या आसपास पोहोचताना दिसेल. आणि सोयाबीनचा बाजारभाव 6,000च्या आसपास पोहोचला की तिथं मात्र आपल्याला न थांबता 100% सोयाबीनची विक्री करायची आहे. आता तुम्हाला हे सांगतो की 6,000च्या भावावर सोयाबीनची विक्री का करायची आणि असं केल्यानं आपला फायदा कसा होऊ शकतो. आणि 6,000च्या भावावर सगळं सोयाबीन विकायचंय का मग थोडं थोडं करून विकायचंय. तर बघा मित्रांनो, सोयाबीनचा भाव जेव्हा 6,000 होईल तिथून आपल्याला सोयाबीनची विक्री सुरू करायची आहे. तिथं सगळं सोयाबीन विकायचं नाही तर एकूण सोयाबीनपैकी 30-35% सोयाबीन विकायचे, बाकी 65 ते 70% सोयाबीन हे येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायचे. म्हणजे तिथून पुढे सोयाबीनचा भाव वाढला तर आपल्याला वाटेल बरं झालं मी सगळं विकलं नव्हतं, काही ना काही शिल्लक ठेवलं होतं. आणि तिथून जर सोयाबीनचा भाव कोसळला तर तुम्हाला वाटेल बरं झालं मी इथं विकलं होतं, नाहीतर आज माझं किती नुकसान झालं असतं. म्हणून 6,000चा एक बेंचमार्क तुम्ही या ठिकाणी जो आहे तो ठरवा. आणि त्याच्यानंतर प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे या तेजीत आपला होईल या ठिकाणी फायदा. हाच आहे सध्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला. हा सल्ला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथे सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार.